आहे आणि इथंच देशप्रीती आहे म्हणून अखंड हरिनाम म्हणून गावचा आखाडा हे कार्य भारत मातेचं कार्य आहे हे कार्य सलामीचे गदा ग्रामदैवत भगत व उद्योजक श्रीकांत पाले यांच्याकडून पहिली गदा दिली सुरुवात केली आता ही दुसरी गदा हो व्यवस्थित माती टाकताना महारुद्र आणि शुभम ऐका खाली बसा आता कमिटी धन्यवाद पोरांना चांगली कामं केली खाली बसा कमिटी मेंबर खाली बसा जरा या हो जरी सर बाकी सर्व प्रेक्षक मंडळी आणि कुस्ती प्रेमी जरा खाली बसा मागच्या लोकांना दिसू द्या भैरवनाथ कमिटी महेंद्र पाली पहिलवान महेंद्रजी फाले संतोष शेठ पेरणेकर पहिलवान किशोर खराडे पहिलवान सागर फाले पहिलवान प्रवीण फाले आणि पहिलवान राजू खराडे पहिलवान प्रकाश फाले कमिटीनं चांगलं मैदान जोडलं आणि खरोखर आणि मानाची चांदीची गदा संतोष शेठ पेरणेकर उद्योजक यांच्या वतीनं 1.5 लाख मानाची चांदीची गदा समस्त ग्रामस्थ कुस्ती चितपटच होणार ऐका शुभम शिंदनाळे आता दोघांनाही उमेश कराडे व आकाश खराडे उमेश कराडे आकाश खराडे उद्योजक चालू कुस्तीला 5,000 आणि संतोष शेठ पेरणेकर उद्योजक 1.5 लाखाची किशोरभाऊ खराडे 500 रुपये चला शुभम चेतनभाऊ सर 11,000 चेतनभाऊ फाले नांदगावचे सरपंच हे दातृत्व मंडळी म्हणून मान द्या ध्यान द्या आणि दान द्या आणि ईश्वरजी गायतडकर 2,000 संदीपजी फाले उपसरपंच विद्यमान उपसरपंच नांदगाव 2,000 वसंतराव विष्णू फाले उद्योजक 2,000 आज नांदगावचं मैदान आता आपण काय नाही तिकडे YouTube वाला पोचला महाराष्ट्रात ज्ञानेश्वर असवले अतिशय प्रसिद्ध असं कुस्तीवरचं हे चॅनेल आहे अरे खाली बस आणि महारुद्र असलम काजी ऐका बघू द्या आम्हाला कोरडवाडीला छत्रपती शिवराय कुस्ती संकुल आहे कोणाचं असलम काजी यांचं 52 चालू कुस्तीला गेनू पाले यांचे 500 रुपये ऐका छत्रपती शिवराय कुस्ती केंद्र असलम काजी शिवरायांचा मावळा आज इतकी पोरं 150-200 पोरं त्या तालमीत आहेत कोरडवाडीला त्या ठिकाणी सराव करणारा हा महारुद्र काळेल अतिशय लढवय्या पैलवान आणि गाव इचलकरंजी पुण्याच्या शिवरामदादा तालमीमध्ये अभिजितदादा कटके हिंद केसरी यांच्या तालमीत सराव करणारा हा शुभम शिंदनाळे पूर्व बाजूचा जरा देवळाच्या बाजूला जो आहे स्वर्गीय अमितदादा फाले यांच्या स्मरणार्थ पाले यांच्या स्मरणार्थ 5,000 रुपये ज्यांनी कुस्तीला ऊर्जित अवस्था दिली या गावाला अमितजी फाले बरोबर का आणि परवा हिंदू गर्जना तुम्ही पाहता असाल आम्ही 3 दिवस तिथे होतो महेंद्र थार 2,51,000 आणि चांदीची गदा एवढं बक्षीस होतं आता महेंद्र थार कितीची रोख 2,51,000 आता सांगतो त्याचंच सांगतो आता शुभम शिंदनाळे अतिशय शांत डोक्यानं कुस्ती केली सिकंदरचं तर आव्हान होतं जो तो म्हणायचा सिकंदर जिंकणार पण ते या शुभमनं हे गरीबा घरचा पैलवान आहे त्याचे वडील जर पाहिले म्हणतील तर या वडिलांनी का पोरग बरोबर तालमी ठेवलंय इतकी परिस्थिती आणि सांगतो थांबा हा बोलू द्या ना जरा सांग 1 मिनिट सांगू द्या काहीतरी इचलकरंजी तो हा पैलवान आहे शाकाहारी निव्वळ शाकाहारी आपण कुठलं जातीपातीवर जात नाही पण जैन समाजाचा आहे सांगावं का लागतंय शाकाहारी म्हणजे जैन समाजाचा पैलवान सहसा नाही बरोबर का जैन समाजाचा एक पैलवान आहे
अतिशय गरीब परिस्थिती, परंतु अभिजित कटके, चंद्रकांत तात्या कटके खरोखर ती मंडळी येते पण असं दाखवत नाहीत, पैलवानच सांभाळतात. आणि तो शुभम शिंदे आपल्या मुन्ना झुंझुरकेनं अतिशय चांगली टक्कर दिली, तुफानी टक्कर दिली. मुन्नाही फायनलला पोचला आपल्या अंधगावचा. लढवय पोरग तेही पोरग चांगलं आहे आणि खरोखर लढली पोरं. आणि म्हणून मी कोणता पैलवान, ही पोरं आपली आहेत, पैलवान हे आपले आहेत सगळे. कोण जिंकला म्हणून एकाला एकदम अगदी डोक्यावरचं आणि एखादा एकदम त्याला गारदच करायचं नाही. तोही ना उमेद होता कामा नये, चांगलं लढला म्हणून जर पोरग पडलं पराभव झाला. पूर्वी काळ वेगळा होता, हारलं की मग त्याला अशी चिडवायचे की त्याचं जगणं मुश्किल व्हायचं. कुस्ती कमी व्हायला हेही एक कारण आहे का. जर हारलो तर मला गाव नावं ठेवतंय, मला घरची बोलतात. माझ्या अभ्यासानुसार मी आज 15 वर्षे राष्ट्रकुल स्पर्धा केली, आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धा केली एकाहत्तर देशाची. आणि जी महाराष्ट्र कुस्ती दंगलला मी स्वतः 18 दिवस होतो आणि सगळ्या 2008 पासून आता महाराष्ट्र केसरी होतंय. काय जर पोरग पडलं तर त्याला घरातले बी नावं गावातले बी नाव, पडलंच काय खसवायचं नाही आपल्याला. आता वेगळी माइंडची पोरं आहेत सगळी, अपमान सहन होत नाही आपल्याला. घडवायच्यात पोरात तयार करायच्यात म्हणून ती नाव विभत होता कामा नाहीत. मनानं कसला तिथंच संपला. मग पोरांच्याकडे गेम असतो, पण मी पडलो तर मला नावं ठेवत्याल, बरोबर आहे का. आणि आकाजी खराडे आणि उमरजी खराडे 5000 आहेत. असा हा गरीब परिस्थितीतले पोरं आहेत हो सगळे. म्हणून एक पैलवान आज निर्माण करणं म्हणजे 40-50 हजार खर्च आहे. दूध कसं आहे, बदाम, हे शरीर काय सोपं आहे का. खुराक तेवढा लागतो. आणि आज एक पैलवान की एका घराला, कारण प्रत्येक आईवडील, कुठलेच आईवडील डेअरीला घालणार नाहीत. काय म्हणतात, सगळं डेअरीला घालू नका. कुठला आईवडील घाल, पोरग जर करणारा असेल, एक वेळा आईवडील एकाच टायमाला जेवतील, पण आपल्या पोरासाठी वाटेल ते करणारे आई बाप आहेत, वाटेल ते करणारे आहेत. फक्त पोरांनी तसं काम केलं पाहिजे. पोरग जर तालमीत जाते तर काही करतील आईवडील. ही महाराष्ट्राची भूमी आहे, संस्कार आहेत, या महाराष्ट्रावरती संस्कार आहेत. आणि म्हणून कोणीही आपल्या पोरा पाल्यासाठी असं करणार नाही. तो काळ होता काय म्हणायचे महाराष्ट्र केसरी, अरे 8-8 वर्ष संघर्ष महाराष्ट्र केसरी. शबास शुभम शिंदे, गदेचा मानकरी कोण होणार, नांदगावच्या या भैरवनाथ केसरीचा. आणि ताबा घेतलाय. निकालीच एक पोझिशन महारुद्र आणि शुभम, एक पोझिशन बराच वेळ नको. आम्ही खडी कुस्ती करू, अंदाज कमिटीचा निर्णय घेऊन, बरोबर का. गाव पैलवानाचं आहे, मैदान चांगलं जोडलं, 1 नंबरचं मैदान. आणि सगळ्या कुस्त्या निकाली झाल्या व्यवस्थित. आणि एवढी गर्दी कुठंच नाही, पण गेली असती निघून. आता आम्ही रोज आहोत, 8 वाजले की लोक निघून जातात. आता अशी परिस्थिती आहे. आता बैलगाड्याला फुल हाऊसफुल आहे बैलगाडा, तेही चाललं पाहिजे. सर्जा राजाची आपला बकासूर होते ना, गेल्या वर्षी मालक आलते, नाव काढलं महाराष्ट्रावर. बकासूर नाव एका परवा पुरंदरला त्या डीजेलाच नाव दिलं. या साऊंड ते वाजणार. आता आपला हा डीजे वाजतोय ना बकासूर, तेव्हा आपल्या बैलाची आठवण झाली इथल्या. आणि म्हणजे पहा किती प्रसिद्धी मिळाली. शबास शबास शुभम, बळाचा आणि बुद्धी चातुर्याची शास्त्रोक्त सांगड. म्हणून सर्व तमाम नांदगाव ग्रामस्थ, माता भगिनी, गावातील ज्येष्ठ मंडळी, एकी हेच बळ आहे, विनाश साकार नाही उद्धार. तरुण कार्यकर्ते सगळे एकजुटीनं एक दिलानं वाद होत असतात, पण तिथल्या तिथं आपल्याला संवाद साधायचा आहे. आपल्या कमिटीनं खरोखर महेंद्रजी फाले, संतोष पेडणेकर, किशोर खराडे पैलवान सागर फाले, पैलवान प्रवीण फाले, पैलवान राजू खराडे, पैलवान प्रकाश फाले आणि समस्त ग्रामस्थ मंडळी. नांदगाव पहा, आपल्या गावाचा नावलौकिक आहे. हाच आनंद आहे. वर्षातनं यात्रा, हाकंड हरिनाम, केवढी लोक आनंद आहे हो. आनंदाच्या डोही आनंद तरंग निर्माण होतात हो.
संघर्ष आणि संघर्षच आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं, सुख पाता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. मानवी जीवनाला दुःख आहे. वर्षातून येणारा उत्सव आणि हे कार्यक्रम, समाज जागृत. आता ही सगळी पोरं उद्योग व्यवसायानं तर कुणाला वेळ आहे? आले ना सगळे एक ड्रेस कोड मध्ये, एक फेटे बांधून. केवढं नातं निर्माण झालंय. आणि हे पैलवानासाठी, आपल्या गावच्या उत्सवासाठी. आपल्या गावाचं नाव लौकिक आहे, पैलवान कुठला आहे, परंतु सडळ हत्या मदत केली. हे जीवाभावाचं नातं निर्माण झालं. हे शिवकाळात झालं. शिवरायांना गावखेड्यात तालमी बांधल्या. गावचा वस्ताद म्हणजे सेनापती होता. सेनापती माय बगीच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून मर्द पैलवान उभा राहिला. तेच आता आपल्याला करायचे. आपल्या गावची एकता आणि अखंडता कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संघटनेत असा, कोणत्याही पक्षात असा, काही घेणं नाही. पण गाव म्हटलं की हम सब एक है, हर कर्म अपना करेंगे, ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. गावासाठी सगळं. गावाचे अजिबातच इथं ताटातूट होता कामा नये. हे नातं आपलं रोज तोंड एकमेकाची बघायच्यात. म्हणून उत्कृष्ट समालोचन सर नांदगाव ग्रामस्थ आणि आलेल्या आमच्या सर्व तमाम कुस्तीप्रेमाच्या वतीने आपल्या जोरदार टाळ्यामध्ये सलीम सरांचं स्वागत करायचंय. चला पैलवान, घोटना निकाली बळाच्या आणि बुद्धी चातुरीची शास्त्रोक्त सांगड आहे. शास्त्रोक्त सांगड आहे. म्हणून अशी पिढी आपल्याला तयार करायची आहे. मुलगा असो मुलगी. आणि म्हणून आपुलिया हित आशे जो जागता, धन्य माता पिता तयाची या, कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवालाही हेवा वाटावा अशी संतती. आपल्या आई वडिलाची मान कुठेही खाली जाणार नाही. असंच कार्य आपल्याला करायचंय. संस्कार आहेत आपल्यावरती, संस्कार आहेत. शिवरायांचं नाव सांगतो, पंढरीच्या विठुरायाचं नाव सांगतो, ज्ञानोबा तुकोबांचा सांगतो. आणि मग करा डाव, करा ना डाव, करा डाव. पूजेचं नाही, घोटना देतोय बळाचा आणि बुद्धीच्या ताकद लावून. आणि महारुद्र तोही बलाढ्याचा आहे. ते बी उचलणं काही सोपं नाही, तोही कमी नाही. 100च्या पुढंच घडी आहेत दोन्ही पण. आणि निकालीच करा. शुभम जास्त वेळ ती पोझिशन कमिटी निर्णय घेईल. वा शाबास, वारे बहादर असा जिगरबाज म्हणला. टाळ्या आणि टाळ्या. वा 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 वा. या मगरबट्टीतनं सुटणं सोपं नव्हतं. सिकंदरला नाही उठून दिलं. हा असा शुभम शिंदाळे. वा, हे साधं सुद्धा तेज नाही, एक शास्त्र तेज आहे. म्हणून हे काम नाही रागाबाळेचे, त्याला पाहिजे जातीचे. जातीवंत मर्दाचा माना, महाराष्ट्र राणा वाजे खनखना, पैलवान तो जाना. जाणलं नांदगावकरांनी, जाणलं पैलवान की जाणली, ही मर्दुमकी जाणली. आणि गावच्या या सर्व उद्योजक, गावच्या सर्व सुपुत्रांनी कोण कुठला पैलवान आहे पण त्याला भरभरून दिलं, भरभरून दिलं. ज्ञानेश्वर असोले नोंद घ्या, YouTube चॅनल वरती नोंद घ्या. नांदगावच्या ग्रामस्थांनी यथोचित सर्व पैलवानांचा सन्मान केला. कुस्ती वाढवण्यासाठी आणि पैलवानकी जतन करण्यासाठी नांदगावच्या सर्व ग्रामस्थांनी मुळशी तालुक्यातलं नांदगाव एक प्रसिद्ध गाव, अतिशय चांगलं मैदान, यशस्वी मैदान पार पाडलं. हा YouTubeच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला संदेश जाऊ द्या. गावानं एक सुटीनं, एक तिलानं भैरवनाथाचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न केला. अनेक कार्यक्रमाचं आयोजन करून गावाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी सर्व तरुण कार्यकर्ते एक झाले. म्हणून एकी हे बळ आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून भैरवनाथ, म्हणून पंढरीचा विठ्ठल आहे ना. देवळात गेल्याबरोबर प्रसन्न वाटतो, प्रसन्नच वाटलं पाहिजे.
म्हणून आपल्याला जे जे करायचंय मनात आणलं म्हणजे सगळं काय करता येतं. अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे काय अशक्य आहे, फक्त मनात आणा होऊ शकतं. आता आमदार तुमच्या पाठीशी आहे ना शंकरभाऊ मांडेकर घर सांगतो. आता ते पाहिलं ना पाटोदा छत्रपती संभाजीनगर भास्कर पेरे पाटील होऊ शकतं. बरोबर आहे का नाही. संतोष शेठ कुठल्या कुठं किती देशात तुम्ही लगेला साधा गडी 7वी शिकल्याला, पण आपण सगळ्यांना मिळून सगळंच होऊ शकत नाही. पण करायचं ही तरुणांच्या वरती जबाबदारी आहे. आपापसातले मतभेद कायमचे गाडा, आपापसातले मतभेद कायमचे गाडा ही जीवन आहे. जीवन म्हणजे क्षणभंगूर आहे जीवन. म्हणून जिथं पाप आहे तिथं ताप आहे आणि जिथं पुण्य आहे तिथं निश्चित समाधान आहे. तिथं निश्चित समाधान आहे. म्हणून जसं पिकाला खत घराला शेत गावात पत आणि घरात एकमत असेल तर प्रपंच आणि परमार्थ व्यवस्थित होऊ शकतो. प्रपंच आणि परमार्थ व्यवस्थित, पिकाला खत घराला छत गावात पत आणि घरात एकमत पाहिजे. एकमतच पाहिजे. पोझिशन 30 परत जर अशी होत असेल शुभम आणि महारुद्र हे पा मुरलीधर मोळ यांचे मेवणे प्रतीक शेठ इंगवले हे पण या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिलेले आहे. त्यांच्या वतीने या कुस्तीला 2100 रुपये दिलेले आहेत. आणि तसेच सन्माननीय गजानन पंढरनाथ मारणे महाराज उमेश खराडे आणि आकाश खराडे 11,000. सन्मान्य श्री गजानन पंढरीनाथ मारणे महाराज साहेब यांच्या वतीनं उमेश खराडे आणि आकाश खराडे ओके 11,000. चेतनभाऊ फाले 11,000. किशोरभाऊ गायतडकर द्या तिकडे. संतोष शेटपेरणेकडे यांच्याकडे द्या. हा तिकडे द्या त्यांच्याकडे द्या. वा चंदमामा निकाली झाली पाहिजे. गेल्या वर्षी असंच झाले. ऐका बघूया आता. महेंद्र शेठ, प्रवीण फाले, महेंद्र फाले ते दोन्ही कमिटीचे मेंबर. संतोष शेठ तुम्ही जावा जरा पेरणेकर. तुमची एक कुस्ती तुम्ही निर्णय बरोबर का नाही. हा तमा संतोष शेठ आल्यात आखाड्यात निर्णय घेत आहेत. तीनही हा जो पहिला पॉइंट साई दुड्डेरी प्रदीप वरगडे 1001 रुपये जाहीर. पहिला पॉइंट घेईल तो त्याला गदा दिली जाणार. गदा भैरवनाथाची घेऊन जा. व्यवस्थित खेळा. हातपाय सांभाळा. परवा लागले आम्हालाही माहिती होतं परंतु आता झालं असेल म्हटलं. बरं चड्डी पकडायची नाही. पूर्ण ताबा. एक ताबा घ्या. माती घ्या. स्वतःच तुम्ही घ्या. महारुद्र तुम्ही घ्या. नम्रताच ठेवा. नम्रताच पाहिजे अंगी आणि ते आहे. हा अजिबात कडेला ढकलून पाहिजे नाही. मला माहिती आहे त्यांना माहिती आहे आणि ऐकतात. मी हक्कानं बोलत असतो. सगळे माऊली असू द्या, सिकंदर असू द्या, विशाल असू द्या ऐकतात पोरं सगळं. हो कारण पैलवान किला साजेल सोबल असं हे कार्य या पोरांच्या हातून घडत आहेत. अखंड महाराष्ट्र बघतो. पहा शबास. एक पॉइंट
नांदगावच्या या पावन पवित्र मुळशी तालुक्यातील कुस्तीमर्शी मामासाहेब मोळे यांच्या तालुक्यातील नांदगाव दरवर्षी चांगला वस्ताद चिंतामण फाले सभाजी फाले एक काळ ज्यांनी गाजवला आणि त्यांना तालीम बांधली पहा अशी जुनी जाणती वस्ताद मंडळी म्हणून नांदगावला कुस्तीची परंपरा आहे अनेक पोरं नवोदित निश्चित आता आमदार साहेबांना तालमीचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे स्वतः सांगितले आखाडा काळाची गरज आहे काळाची गरज आहे सुजान आणि बलवान पिढी म्हणून समर्थ रामदास स्वामीनं गाव तिथे तालीम आणि तालीम तिथे मारुतीचं मंदिर बांधलं का तरुणांनी बलसंवर्धन करावं वेळ पडली तर शत्रूशी लढावं म्हणून गाव तिथे मारुतीचं मंदिर आणि तिथं तालीम होती शिवकाळात म्हणून वनी तो चेतवावारे चेचविजाची चेत होतो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे कोण पुषा अशक्ताला रोगीचे बराडी दिसे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी धरावली दास म्हणे ऐसे करा सदा मारुती हृदय धरा हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा बच्चात उतरावा नांदगावच्या मैदानाचा संदेश अखंड महाराष्ट्रभर जाऊ द्या नांदगावचा मैदानाचा हा संदेश बच्चा बच्चात आपल्याला कुस्तीचा प्रखर प्रकाश आपल्याला तेजोमय करायचा आहे काळाचीच गरज आहे आपल्याला धाडशी आणि शूरवीर असे निर्माण करायचे ही भूमीश्वरांची विराज्य आहे बलशाली भारत हो विस्मात शोभूनी राहो कारण बलवंताशिवाय पर्याय नाही स्वतःचंही रक्षण करता आलं पाहिजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करत होते 18 तास कोणतंही क्षेत्र असू द्या कोणतंही भारतीय घटनेचे शिल्पकार झाले पहा काय परिस्थिती त्यावेळेस असेल त्याग आणि त्याग कुटुंबाचा त्याग म्हणून ही माणसं मोठी झाली त्यागाशिवाय यश नाही कुठला तरी त्याग केलाच पाहिजे हरिभक्त परायण माऊली महाराज तिकोणे उत्कृष्ट कॉमेडीसाठी 500 रुपये दिलेले आहे त्यांना धन्यवाद चला एक पॉइंट घ्यायचा शुभम काही हो अतिशय या पोरांना ग्रामस्थांनी अतिशय चांगलं नियोजन केलंय आणि म्हणून यासाठी केला होता आता शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा म्हणजे शेवटची कुस्ती निकाली व्हावी बरोबर का नाही म्हणजे गदा कोणाच्या खांद्यावर तरी विराजमान व्हावी तो पोरगा फिरून फिरून कंटाळलाय आता फिरणार आहे आणि नाही झाली तर तो घरी त्याचीच मिरवणूक निघणार मग गदेवरची हा बरोबर का नाही समजा अनिर्णित चुकून झाला बरोबर का नाही हा गदा द्यायचीच आकाशजी खराडे यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेडीसाठी आकाश शेठ खराडे धन्य अनेक बक्षीस या ठिकाणी गजानन पंडितनाथ मारणी महाराज यांच्यातर्फे आकाश खराडे उमेश खराडे कुस्तीसाठी प्रत्येक कुस्तीला बक्षीस दिलंय शबाद 1 पॉइंट ओ पूर्णतः अजून 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 आणि शुभम शिंदे गदेचा मानकरी भैरवनाथाच्या नावाने मागे सारा ए लाव गाणं लाव दे